विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणातील संधी व संधीचे प्रकार याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. मग चला तर पाहूया. मग अगोदर संधी कशाला म्हणायचं तर मग संधी या ठिकाणी तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत, ते वाक्य तुम्ही वाचा. विद्यार्थी दररोज शाळेत येतात, हे पहिलं वाक्य आहे. तर दुसरं वाक्य आहे, खालील लघु उत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहा. मग हे दोन वाक्य वाचल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न पडले असतील. मग पहिला प्रश्न कोणता पडला असेल की यामध्ये अधोरेखित केलेले जे शब्द होते, आपण ते शब्द असेच लिहितो का? तर त्याचं उत्तर काय मिळालं तुम्हाला? नाही. मग आपण हे शब्द कशा प्रकारे लिहितो तर विद्यार्थी असं न लिहिता विद्यार्थी आणि लघु उत्तरी असं न लिहिता लघुत्तरी असे शब्द आपण लिहितो आणि बोलतो सुद्धा. मग या ठिकाणी या शब्दाची निर्मिती ही संधी होऊन झालेली आहे. मग विद्यार्थी, सूर्योदय अशा प्रकारचे शब्द तयार होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक वर्ण नवीन तयार होतो. अशा प्रकारे वर्णाच्या एकत्र येणाऱ्याला संधी असं म्हटलं जातं. संधी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. मग दोन शब्द, पहिल्या शब्दामधील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दामधील पहिला वर्ण किंवा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण किंवा स्वर यांना सांधून नवीन वर्ण किंवा स्वर तयार होणं, याला व्याकरणात संधी म्हटलं जातं. मग या संधीचे एकूण 3 प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वर संधी. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी. मग या तीनही संधी प्रकाराबद्दल आपण थोडक्यामध्ये आता माहिती पाहू. पहा, आपला पहिला प्रकार होता तो म्हणजे स्वर संधी. मग स्वर हे 12 कडीमध्ये अ, आ, ई, उ, ए, आई, ओ, औ हे स्वर आहेत. मग हे जर एकमेका शेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडलेले असतील तर त्याला स्वरसंधी असं म्हटलं जातं. पहा, मग कवीश्वर या शब्दाची जर आपण पाहिलं तर कवीश्वर या शब्दाची निर्मिती कवी आणि ईश्वर या 2 शब्दापासून झालेली आहे. कवी यामधील शेवटचा स्वर आहे ई आणि ईश्वर या शब्दातील पहिला स्वर आहे ई. मग या 2 शब्दांचा मिळून कवीश्वर हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये सजातीय संधी आणि विजातीय संधी असे 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात. मग पहा, सजातीय संधी कशाला म्हणायचं तर 2 सजातीय स्वरांची संधी होत असताना 2 स्वराऐवजी एकच दीर्घ स्वर आलेला असल तर ती सजातीय संधी म्हणून ओळखली जाते. यामध्ये काही उदाहरणाच्या मदतीनं आपल्याला सजातीय संधी पाहता येईल. पहा, विद्यार्थी या शब्दाची निर्मिती विद्या आणि अर्थी या 2 शब्दाच्या संधीनं झालेली आहे. मग विद्या यामधील शेवटचा स्वर आहे आ आणि अर्थी यामधील पहिला स्वर आहे अ. अ आणि आ यांच्यामध्ये संधी होऊन आ हा नवीन स्वर तयार झालेला आहे. तसंच दुसरं उदाहरण आहे लघुत्तरी. याच्यात सुद्धा सजातीय स्वरामध्ये संधी झालेली आपल्याला दिसून येते. मग तुमच्या लक्षात आलं असेल अ, आ, ई, उ हे सजातीय स्वर आहेत. यामध्ये संधी होताना आ, ई,
उ हे स्वर येत असतात. यालाच सजातीय संधी असं म्हटलं जातं. आता जो दुसरा आपला प्रकार होता तो म्हणजे विजातीय संधी. याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहू. अ किंवा आ यांच्या पुढं ई किंवा ई आल्यास दोहो ऐवजी ए येतो. मग उदाहरण पहा. गणेश हा शब्द गण मध्ये अ आणि ईश मध्ये ई. अ आणि ई यांच्यामध्ये संधी होऊन ए हा नवीन वर्ण तयार झालेला आहे. मग अ किंवा आ यांच्या समोर उ किंवा ऊ आल्यास ओ येतो. उदाहरणार्थ चंद्रोदय या शब्दामध्ये चंद्र, द्र मध्ये अ आणि उदय, उदय मध्ये उ, अ अधिक उ बरोबर ओ, चंद्रोदय. तिसरा आहे अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास रू ऐवजी र येतो. उदाहरणार्थ महा अधिक ऋषी बरोबर महर्षी. या ठिकाणी अ, आ आणि रू याची संधी होऊन र हे बनलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्यंजन संधी याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. मग या व्यंजन संधीचे वैशिष्ट्य किंवा नियम काय आहेत? तर एकमेका शेजारी येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर तेव्हा व्यंजन संधी होते. पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे व्यंजन संधी केव्हा होते? ज्यावेळी दोन शब्द एकमेकामध्ये मिसळतात, म्हणजे दोन शब्दामध्ये संधी होते. त्यावेळी पहिल्या शब्दातला वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण जर स्वर असेल तेव्हा जी संधी होते तिला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. मग व्यंजन संधी याच्यामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. व्यंजन आणि स्वर यांच्यामध्ये होणारी संधी म्हणजेच व्यंजन संधी. मग इथं उदाहरणातून आपल्याला समजावून दिले, किंवा समजा उदाहरणादाखल आपण सज्जन हा शब्द घेतला तर या शब्दाची निर्मिती सत आणि जन या दोन शब्दांची संधी होऊन झालेली आहे. मग यामध्ये त आणि ज हे दोन्ही व्यंजन आहेत. मग त अधिक ज दोन्ही मिळून ज हे व्यंजन बनलेलं आहे. म्हणून शब्द कोणता तयार झालाय? सत अधिक जन बरोबर सज्जन. आता दुसरा शब्द उदाहरणासाठी आपल्याला दिला आहे तो म्हणजे चिदानंद. पहा, या शब्दामध्ये संधी कशा प्रकारे झालेली आहे? तर चित अधिक आनंद. मग हा त काय आहे? तर हे व्यंजन आहे. आणि आ आपल्याला माहिती अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आहेत आणि अम आणि आहा हे स्वरादी आहेत. म्हणजे आ हा स्वर आहे. मग यामध्ये व्यंजन आणि स्वर त आणि आ या दोघांमध्ये संधी झालेली आहे. संधी होऊन दा हा स्वर तयार झालेला आहे. पहा, आता आपल्याला प्रथम व्यंजन संधी याबद्दल माहिती पाहिजे. पहिल्या 5 वर्गापैकी पहिले 5 वर्ग कोणते? क, च, ट, त, प. आपल्याला माहिती दंतव्य, तालव्य, ओष्ठ्य असे काही वर्ग आहेत व्यंजनामध्ये. मग त्यातला क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग, प चा वर्ग या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. मग हे उदाहरणादाखल आपल्याला इथं स्पष्ट करून दिलेलं आहे. विपद अधिक काल. विपद
आणि काल यामध्ये द आणि क हे दोन्हीही कठोर व्यंजन एकापुढं एक आलेले. मग त अधिक क बरोबर क, म्हणून विपद अधिक काल बरोबर विपत्काल. किंवा वाक अधिक पती म्हणजे ग अधिक प. मग ग हे कोणत्या वर्गामधलं आहे तर क च्या वर्गामधलं आहे. मग ग याच्यामध्ये क च्या वर्गामध्ये असल्यामुळं क अधिक पती मधला प, क अधिक प बरोबर प, म्हणून विपद अधिक काल बरोबर विपत्काल. अशा प्रकारे संधी होते. आता पुढली जी आहे ती म्हणजे तृतीय व्यंजन संधी. मग तृतीय व्यंजन संधी कशी ओळखायची पहा. प्रथम व्यंजन संधी यामध्ये काय सांगितलंय किंवा क च ट त प हे 5 वर्ग आहे. जर अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. मग आता तृतीय व्यंजन संधी ही पहा. पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे पहिल्या 5 वर्गातले कठोर व्यंजन कोणते आहेत तर क च ट त प. त्यांच्या पुढं जर स्वर किंवा अनुनासिकाशिवाय मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. पहा मग या ठिकाणी वाक आणि ईश्वरी या 2 शब्दामध्ये संधी होऊन वागीश्वरी हा शब्द बनलेला आहे. मग वाक मधला शेवटचा शब्द आहे क, त्यामध्ये वर्ण क अधिक ईश्वरीचा पहिला ई. मग क हा कोणत्या वर्गाचा व्यंजन आहे तर पहिल्या वर्गाचा. मग क याच ग आणि ईचा ई म्हणजे गी, वागीश्वरी. किंवा अब्ज हा शब्द. मग अब्ज या शब्दाची निर्मिती कोणत्या 2 शब्दाची संधी होऊन झालेली आहे तर अप अधिक ज बरोबर अब्ज. मग प म्हणजे प फ ब भ म हे त्याच्यातले वर्ण आले. मग प अधिक ज बरोबर ब अधिक ज बरोबर ज म्हणजे अब्ज. आता तिसरी जी आहे ती म्हणजे अनुनासिक संधी. मग अनुनासिक संधी कशाला म्हणता येईल पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो. आता पहा वांग निश्चय हा शब्द आहे. मग वाक अधिक निश्चय बरोबर वांग निश्चय म्हणजे वाक मधला क शेवटचा वर्ण क आणि निश्चय मधला पहिला वर्ण न यामध्ये क आणि न यामध्ये संधी होऊन त्याच्यात ग या वर्णाची निर्मिती झाली आहे. मग ग अधिक न बरोबर वांग निश्चय. किंवा षण्मास हा शब्द आहे. मग या शब्दाची निर्मिती षट अधिक मास या 2 शब्दापासून झालेली आहे. मग षट मधला ट आणि मास मधला म, ट अधिक म बरोबर न आणि पुढला आलेला म. मग षण्मास हा शब्द तयार झालेला आहे. पहा आता अनुस्वार किंवा शीर्षबिंदू याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहू. म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळतो. व्यंजन आल्यास मागील म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येतो. सम अधिक आचार बरोबर समाचार. मग म अधिक आ बरोबर मा. किंवा संगती यामध्ये या शब्दाची फोड किंवा या शब्दाची निर्मिती कोणकोणत्या 2 शब्दाची संधी होऊन झालेली आहे तर सम अधिक गती म्हणजे म अधिक ग बरोबर
संग याची निर्मिती झालेली आहे. तर अशा प्रकारे व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी यामध्ये हे 5 वर्ग जे आहेत क, च, ट, त आणि प यांच्याकडं आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. या बद्दलची आपल्याला सखोल माहिती झाल्याच्या नंतर आपण व्यंजन संधी सहजपणे ओळखू शकतो. पहा आता विसर्ग संधी. मग या विसर्ग संधीचा नियम काय आहे? एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्ग संधी असं म्हटलं जातं. मग या विसर्ग संधीचं उदाहरण पहा काय आहे तर मनोरंजन हा जो शब्द आहे तो विसर्ग संधीचा उदाहरण आहे. मग यामध्ये मन अधिक रंजन या 2 शब्दामध्ये संधी होऊन मनोरंजन या शब्दाची निर्मिती झाली आहे. मग न म्हणजे न अधिक अ अधिक विसर्ग आणि रण म्हणजे र अधिक अ अधिक अनुस्वार म्हणजेच विसर्ग अधिक र असे वर्ण इथे एकत्र आले आणि मनोरंजन हा जोड शब्द तयार झाला. या विसर्ग संधीबद्दल तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 50 वर सविस्तर माहिती दिलेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या मदतीनं तुम्ही दिलेले उदाहरण समजावून घ्या आणि स्वाध्यायामध्ये लिहून त्याचा फोटो आपल्या ग्रुपवर शेअर करा.